सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा नवनवीन बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आज सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये करता येणारे 10 असे मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बघायचे आहे आणि निश्चितच या माध्यमातून आपण लाखो रुपये कमवणार आहे। कारण की महाराष्ट्र जो आहे तो हब झालेला आहे मॅन्युफॅक्चरिंगचा। मोठ्या प्रमाणात इथे जे आहे कंपनीज येत आहे आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राला खूप अशी डिमांड आहे। आणि दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो यूथ आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे। अत्यंत कमी रेटमध्ये या ठिकाणी लेबर आणि एम्प्लॉईज उपलब्ध होतात, त्यामुळे सगळ्यांचा फोकस हा महाराष्ट्रावर आहे आणि निश्चितच या माध्यमातून लाखो रुपये आपण कमावणार आहे। चला तर बघूया आपल्याला करता येणारे असे कोणते 10 बिझनेस आहे जे आपण निश्चित करू शकतो। त्याच्यामधला पहिला जो बिझनेस आहे तो म्हणजे ऍक्टिव्ह कार्बन। ऍक्टिव्ह कार्बनचं जे प्रोडक्शन युनिट आहे ते निश्चितच 2 लाख रुपयामध्ये आपण तयार करू शकतो आणि ऍक्टिव्ह कार्बनची सुद्धा मोठी अशी डिमांड महाराष्ट्रभर आहे। जो ऍक्टिव्ह कार्बन जो आहे फार्मामध्ये आणि फार्मा सोबतच वेगवेगळ्या केमिकल इंडस्ट्रीज मध्ये वापरल्या जाते आणि याचं प्रोडक्शन युनिट हे खूप कमी आहे महाराष्ट्रात, त्यामुळे खूप मोठे प्रचंड डिमांड आणि सप्लाय खूप कमी आहे। त्यामुळे निश्चित आपण ऍक्टिव्ह कार्बनचा प्लांट हे टाकण्यास हरकत नाही आणि बजेट सुद्धा खूप कमी आहे। त्यामुळे निश्चितच याचा आपण कुठेतरी विचार करावा। 2 दिवस त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि नंतरच आपला सेटअप उभा करायचा आहे। या माध्यमातून सुद्धा सुंदर असा बिझनेस होऊ शकतो। त्यानंतरचा दुसरा जो बिझनेस आहे तो म्हणजे बायोडिग्रेडेड बॅग। म्हणजे आता महाराष्ट्रात बीजेपीचं गव्हर्नमेंट आलेलं आहे। मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं होतं त्यांनी कॅरी बॅग वर बंदी आणली होती, त्याचप्रमाणे आज या गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा बंदी येणार आहे। त्यामुळे बायोडिग्रेडेड बॅग चा मोठ्या प्रमाणात जो आहे डिमांड आहे, ऑल ओव्हर इंडियाच नाही तर वर्ल्ड मधून एक्सपोर्ट केला जाते। एवढा मोठा प्रचंड अशी डिमांड आहे। याच्या माध्यमातून आपण आपलं एन्व्हायरमेंट सुद्धा क्लीन ठेवू शकतो आणि चांगलं असं जे सध्या ज्या कारणामुळे सगळ्यात जास्त प्रदूषण होत आहे त्याला सुद्धा आळा घेऊ शकतो। म्हणजे आपण अर्निंग सोबत जे आहे नेचरचं सुद्धा काळजी या ठिकाणी घेणार आहे। फक्त याच्यासाठी सगळं आपला इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त आहे। 50 लाख रुपये याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट येते। याच्यामध्ये गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला हे सबसिडी देत आहे, त्याचा सुद्धा आपण विचार करू शकतो आणि हा सुद्धा सुंदर असा बिझनेस होऊ शकतो। बायोडिग्रेडेड बॅग याचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आपण चालू करू शकतो आणि निश्चितच यशस्वी असा हा उद्योग होणार आहे, यशस्वी असा हा बिझनेस होणार आहे। त्यानंतरचा तिसरा बिझनेस आहे तो म्हणजे बनाना फायबर एक्स्ट्रॅक्शन। बनाना फायबर एक्स्ट्रॅक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर हा वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स मध्ये वेगवेगळे पेपर बनवण्यासाठी मल्टिपल असे प्रोडक्ट बनाना फायबर एक्स्ट्रॅक्शन पासून तयार केले जाते। त्यामुळे हा सुद्धा सुंदर असा बिझनेस होऊ शकतो आणि या माध्यमातून आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांची सेवा करण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे। कारण की जे आपल्या शेतकऱ्याचं चांगला प्रोडक्ट जे क्वांटिटी मध्ये जे बनाना कट केल्यानंतर जो रॉ मटेरियल राहते, जो वेस्ट आहे, तो वेस्टच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कमी बजेटमध्ये रॉ मटेरियल मिळणार आहे आणि त्याच माध्यमातून आपण लाखो रुपये कमवू शकतो। निश्चितच हा सुद्धा सुंदर असा बिझनेस आहे आणि याचा सुद्धा विचार करण्यास काही हरकत नाही, कारण की याचं कॉस्ट खूप कमी आहे। 5 लाख रुपयामध्ये आपण हा बनाना फायबर एक्स्ट्रॅक्शनचा बिझनेस चालू करू शकतो आणि निश्चितच प्रचंड असं रॉ मटेरियल मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला अत्यंत कमी रेटमध्ये याच्यासाठी उपलब्ध होणार आहे। हे पण आपण लक्षात ठेवू। हा सुद्धा सुंदर मॅन्युफॅक्चरिंगचा युनिट आपल्या ठिकाणी होऊ शकते। त्यानंतर सगळ्यात मोठा डिमांड 4 नंबरचा बिझनेस म्हणजे फ्लेक्झिबल पॅकेजिंग। फ्लेक्झिबल पॅकेजिंगचं मोठ्या प्रमाणात आता डिमांड महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेली आहे। कारण की कसं आहे, प्रत्येक जो आहे कस्टमाइज पॅकेजिंग वेगवेगळे पॅकेजिंग वर फोकस आहे। कारण की पॅकेजिंग शिवाय कुठलंही प्रोडक्ट सेल करणं हे पॉसिबल नाही। त्यामुळे अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग आपल्याला कस्टमरला द्यायचं आहे, त्याच्या प्रोडक्टनुसार त्याला सजेस्ट करायचं आहे, डिझाईन द्यायचे आहे आणि या माध्यमातून सुद्धा कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण सुंदर असा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभा करू शकतो। वेगवेगळे मल्टिपल असे पॅकेजिंग आहे। तुम्ही काही दिवस या इंडस्ट्रीमध्ये काम करा, निश्चितच तुम्हाला सगळी लिंक लागून जाईल आणि हा जो बिझनेस आहे तो इयरली 6% CAGR ने डेव्हलप होत आहे। 6% CAGR मोठ्या प्रमाणात हा बिझनेस डेव्हलप होत आहे। त्यानंतर सुद्धा सुंदर असा बिझनेस आहे, याचा सुद्धा विचार करण्यास हरकत नाही। त्यानंतरचा बिझनेस आहे 5व्या नंबरचा लॅमिनेटेड ट्यूब। लॅमिनेटेड ट्यूब हे जे आहे ओरल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त वापरल्या जाणारे लॅमिनेटेड ट्यूब आहे। सांगायचं अर्थ की जो आपण पेस्ट वगैरे वेगवेगळे जे वापरतो, ज्या ट्यूब मध्ये ते येते ते ट्यूब मॅन्युफॅक्चरिंगचं काम आपल्याला करायचं आहे। वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीज मध्ये वेगवेगळे जे मलम आहेत ते सुद्धा आपण या
लॅमिनेटेड ट्यूब मध्येच दिल्या जातात आणि वेगवेगळ्या क्रीम हे ते आज जर पाहिलं तर कितीतरी मोठ्या प्रमाणात लॅमिनेटेड ट्यूबचा वापर वाढलेला आहे। याचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा आपण निश्चितच चालू करू शकतो आणि या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा 7% CAGR नुसार हा जो बिझनेस आहे तो डेव्हलप होत आहे आणि निश्चितच प्रचंड अशी डिमांड भविष्यात सुद्धा लाईफ टाइम साठी या बिझनेस मध्ये राहणार आहे। सुंदर असा बिझनेस आहे आणि निश्चितच हा बिझनेस सुद्धा आपल्यासाठी फायदेमंद राहणार आहे। त्यानंतरचा बिझनेस आहे लिथियम लोन बॅटरी असेंबल। बॅटरी असेंबलचा बिझनेस करायचा आपल्याला। 6 नंबरचा बिझनेस आहे बॅटरी असेंबल। आपल्याला जर का बॅटरी सेटअपचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात याला इन्व्हेस्टमेंट लागतात, पण आपल्याला एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करायचा नाहीये। आपल्याला जे सिंपल आणि शॉर्ट मध्ये फक्त याचे स्पेअर घ्यायचे आणि ते असेंबल करायचे। असेंबल करायला सुद्धा 20 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला बजेट लागते। 20 लाख रुपये मोठे बजेट आहे, त्यामुळे आपण असेंबलच्या माध्यमातून सुंदर असा बिझनेस आपण उभा करू शकतो निश्चितच। त्यानंतर आपला 7व्या क्रमांकाचा बिझनेस आहे मँगो पल्प। मँगो पल्प आपण पाहतो की महाराष्ट्र जो आहे तो अल्फान्सो मँगो हापूस मँगोचा हब आहे। हापूस मँगो सगळ्यात जास्त प्रोडक्शन महाराष्ट्रात केल्या जाते। कोकणामधून सगळ्यात वर्ल्ड मध्ये हा हापूस सप्लाय केला जातो आणि याच मँगोचा पल्पला जगभरात डिमांड आहे आणि या मँगोचा पल्पचा जर रिक्वायरमेंट पाहिली तर 1,10,000 टन इयरली हे जे आहे वर्ल्ड मध्ये सप्लाय केल्या जाते आणि या माध्यमातून जवळपास 654 करोड रुपये हे जो आहे याचा रेव्हेन्यू हा या इंडस्ट्रीचा आहे आणि निश्चितच हा सुद्धा अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू करता येणारा असा बिझनेस आहे आणि या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो। निश्चितच सुंदर असा बिझनेस आहे, याचा सुद्धा आपण विचार करण्यास हरकत नाही आणि सहज उपलब्ध आहे आणि सहज आपण बघितलेला असा बिझनेस आहे। त्यानंतरचे आपले बिझनेस आयडिया 8 नंबरची बिझनेस आयडिया टार्पोलिन बिझनेस। टार्पोलिन बिझनेस म्हणजे की आपण ज्याला म्हणतो ताडपत्री मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आणि सुंदर असा या बिझनेस सुद्धा अत्यंत सहज पद्धतीने आपण चालू करू शकतो आणि प्रचंड अशी डिमांड महाराष्ट्रभर याची आहे आणि सहज आपण जो आहे सुंदर प्रकारे हा बिझनेसचं नियोजन करू शकतो आणि वेगवेगळ्या मार्केटमध्ये होलसेल मध्ये सप्लाय करून लाखो रुपये कमवू शकतो। हा सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग साठी, कारण की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जे शेतकरी बांधव आहे, शेतकरी बांधवांच्या रोजच्या गरजेतली वस्तू म्हणजे ताडपत्री आहे आणि ताडपत्रीचा बिझनेसचा विचार करण्यास आपल्याला कुठेही हरकत नाही, त्यामुळे निश्चित आपण याचा सुद्धा सुंदर प्रकारे विचार करू। त्यानंतरचा बिझनेस आहे पेट रिसायकलिंग बिझनेस। पेट रिसायकलिंग बिझनेस म्हणजे की जो आहे की जे आपल्या वेगवेगळ्या ब्रेवरेजेसच्या जे खाली जे बॉटल आहेत तर त्याचा रिसायकल आपल्याला करायचं आहे। वेगवेगळे जे मल्टिपल असे जे प्लास्टिक आहे त्याचं सुद्धा आपल्याला रिसायकल करू शकतो आणि याचा इन्व्हेस्टमेंट सुद्धा जास्त नाही आहे, फक्त 5 ते 10 लाख रुपयामध्ये आपण हा बिझनेस करू शकतो आणि निश्चितच या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो। याचा सुद्धा विचार करण्यास हरकत नाही आणि याच्यासोबत आपण एन्व्हायरमेंटला सुद्धा वाचवत आहे आणि निश्चितच या माध्यमातून सुद्धा सुंदर अशी कमाई होऊ शकते आणि सुंदर असा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हा महाराष्ट्रामध्ये चालू शकतो। त्यानंतरचे 10 नंबरची बिझनेस आयडिया ते म्हणजे फ्रेश ज्यूस प्लांट। म्हणजे आज सगळे लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहे, प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी आहे आणि मार्केटमध्ये जे प्युअर ज्युसेस हे खूप लिमिटेड मिळतात। जे आता वेगवेगळे जे ब्रँड आहेत ते आर्टिफिशियल फ्लेवर वगैरे वापरून हे ब्रँड बनवल्या जातात। वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स आहेत त्या प्रकारे, पण आपल्याला जर कस्टमरला फ्रेश ज्यूस द्यायचा असेल तर ज्यूस प्लांट लावणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यामधून आपण प्युअर क्वालिटी हे लोकांना देऊ शकतो। 2 पैसे जास्त सुद्धा ते पे करण्यासाठी इंटरेस्टेड राहू शकतात आणि याचा इन्व्हेस्टमेंट बजेट सुद्धा खूप कमी आहे, फक्त 10 लाख रुपयामध्ये हा बिझनेस आपण चालू करू शकतो आणि निश्चितच या माध्यमातून स्वतःचा ब्रँड आपण उभा करू शकतो। सुंदर अशा हे 10 बिझनेस आयडिया मी तुम्हाला दिलेल्या आहे आणि याच्यामधला कुठलाही जो बेस्ट बिझनेस असेल तो तुम्हाला निवडायचा आहे। त्याच्यावर काही दिवस 4 महिने 6 महिने तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे की हा बिझनेस कशा पद्धतीने आपण चालू करू शकतो। निश्चितच या माध्यमातून सुंदर असा तुमचा ब्रँड बिझनेस कंपनी डेव्हलप होणार आहे, त्यामुळे निश्चितच सुंदर असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या। धन्यवाद।